प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आज जबरदस्त दाखवली आहे त्यांनी. जसं रोजच दाखवतात तशी आजही दाखवली आहे. काजल बघते की तिच्या आईवडिलांनी रात्रभर जागून फराळाचं केलंय. आता तिची आई म्हणते झालं हं काजल, एवढी भांडी घासली की झालं. काजल म्हणते ते काही नाही, आता दोघं जण चुपचाप आराम करायला जा, बाकीचं सगळं मी आवरते. तिचे बाबा म्हणतात काही नाही, आम्ही आवरू हां सगळं. काजल म्हणते बाबा तुम्हाला पित्ताचा त्रास होतो जागरण केलं की, तुम्ही जाताय की नाही का कला दीदीला कॉल करू. आता तिचे वडील म्हणतात नाही नाही कलेला बिलकुल बोलवू नकोस इथे. मग काजल म्हणते मग चला पटकन झोपायला जायचं आणि मी बाकीचं सगळं काम करणार आहे इथलं. चला चला आई बस झालं बरं, राहिलेलं सगळं काम आता मी करणार आहे, आपण करणार आहे, चलो निकलो इधर से. आता तिचे वडील म्हणत असतात नाही, पण ती काही ऐकत नाही आणि या दोघांनाही आराम करायला झोपवते. जा म्हणलं ना आई, जा आराम कर. आता इकडे ना फार मजा आली. प्रेक्षकांनो, ही कला सगळ्यांना जेवायला वाढत असते. सोहम म्हणतो आई तू लोणचं कधी घालणार आहेस उन्हाळ्याचं. तेव्हा त्याची आई म्हणते अरे हो बाबा घालणारच आहे लवकर, आधीच मागच्या वर्षीचं लोणचं राहिलंय, अजून 3 महिने तरी जाईल आणि नवीन लोणचं केलं ना त्याला मुरायला पण 3 महिने लागतील. तुला काय एवढी घाई आहे लोणच्याची. सोहम म्हणतो आई मला तुझं पोर्ट्रेट काढायचंय लोणचं करताना. अगं तुझं चित्र काढायचंय मला आई. मग आता त्या म्हणतात बरं बाबा कैऱ्या आल्या की सांगते तुला. नाही ना, कलाला विचारते तू आज जेवायला काय बनवणार आहेस. कला म्हणते अगं आज फुलपापडीची भाजी फुलके आणि तोय भात करणार आहे. आता लगेच ही नैना म्हणते सो बोर. कला म्हणते अगं आई बनवते तसं तोय भात बनवते ना मी. तेव्हा नैना म्हणते किती बोरिंग, माझ्यासाठी कटलेट कर आणि पनीरची भाजी कर, काहीतरी स्पेशलच हवं, आणि कॉर्न पॅटीस पण कर. कॉर्न पॅटीस करशील ना तर ते डीप फ्राय करू नको, शॅलो फ्राय कर, लो फॅटवालं. आता तेवढ्या तिथे अद्वैत आलाय आणि त्याने एक रिसिप्ट दिली आहे नैनाला आणि तिला म्हणतोय हे तुझ्यासाठी. नैना ती रिसिप्ट म्हणते आणि म्हणते वाव माझ्यासाठी, काय आहे यामध्ये. अद्वैत म्हणतो बघ ना काय येते. नैना ती रिसिप्ट वाचते तर त्यामध्ये बिल असतं काल तिने घेतलेल्या हाराचं. आता ती ते बघते आणि म्हणते व्हॉट, ही कसली फालतू मस्करी केली आहेस रे अद्वैत तू, हे कसलं बिल आहे हे. तेव्हा अद्वैत म्हणतो अगं तू काल हार घेतलास ना लेटेस्ट कलेक्शन मधला, त्याचं बिल आहे हे. नैना म्हणते तुला बिल द्यायची काय गरज होती मला अद्वैत. अद्वैत म्हणतो गरज काय होती म्हणजे, अगं तू पेढेत न काहीतरी विकत घेतलेस त्याचं बिल तर द्यावंच लागेल ना तुला. नैना म्हणते ही काय पद्धत आहे वागण्याची, मी या घरची सून आहे ना, आणि तुला जर हे बिलच द्यायचं होतं तर तू मला हार का दिलास. अद्वैत म्हणतो हे बघ नैना, मी तुला हार दिलेला नाहीये, तू तो माझ्याकडे मागितलेला. आपल्या घरातून कोणीही पेढीतून काही घेत असेल तर त्याचं बिल त्याला चुकवावंच लागतं. आता खरेने मला काही मागितलं असतं तर त्याचं बिल मी स्वतः पे केलं असतं. आता बिल तू पे करणार आहे का तू तुझ्या नवऱ्याला सांगणार आहे हे तू मला सांग. काय आहे ना, आमच्या पर्सनल एक्सपेन्सेससाठी आम्ही सगळे पिढीतून सॅलरी घेतो, त्यातून तुला जे खरेदी करायचं आहे ते तू खरेदी करू शकते. काय रे राहुल, बरोबर बोलतोय ना मी. आता कला खूप इम्प्रेस झाली आहे अद्वैतवर. आता राहुल लगेच म्हणतो हो हो बरोबर आहे. मग आता अद्वैत म्हणतो व्यवहार व्यवहाराच्या जागी आणि नातं नात्याच्या जागी, सगळ्यांसाठी नियम सारखे आहेत. ती लगेच म्हणते नाही ना, मी तर या घरची सून आहे ना. तेव्हा हा अद्वैत म्हणतो आत्ताच सांगितलं ना, नातं नात्याच्या जागी आणि व्यवहार व्यवहाराच्या जागी, मी हे सगळं नियमांना धरून बोलतोय. काय रे राहुल बरोबर ना. राहुल म्हणतो हो बरोबर आहे. आबा पण म्हणतात अगदी बरोबर आहे अद्वैत. आता तेवढ्यात त्यांच्या घरच्या त्या ताई येतात आणि म्हणतात हे घ्या नैना ताई, तुम्हाला दूध आणलंय बदामाचं. नैना लगेच तनतन करते आणि म्हणते नकोय मला दूध बीत काही काही, आणि राग राग तिथून निघून जाते. आता कलाला कळलंय की हिला मिरच्या झोंबल्यात म्हणून, पण आता त्या बेडरूम मध्ये जाते आणि ती रिसिप्ट अशी फेकून देते. आता इकडे हा राहुल येतो आणि म्हणतो काय गरज होती तुला एवढा एक्सपेन्सिव्ह हार घ्यायची. अगो बाई तू 6 लाखाचा हार घेतलास. आता ती नैना ती रिसिप्ट फेकते आणि म्हणते ए राहुल, ऑलरेडी माझं डोकं दुखतंय हा, उगाच माझ्या डोक्यात जाऊ नको. आणि मला काय माहिती होतं रे तो अद्वैत मला बिल देणार आहे हाराचं, आणि खरं तर ना हे सगळं तुझ्यामुळे झालंय. राहुल म्हणतो माझ्यामुळे. तेव्हा ही नैना म्हणते हो तुझ्यामुळे, त्याच्याकडे हार मागायची वेळ तूच आणलीस माझ्याकडे. राहुल म्हणतो काही पण काय बोलतेस ग. तेव्हा ही नैना म्हणते मग काय, अरे लग्न झाल्यापासून आजपर्यंत तू स्वतःहून काहीतरी एक गिफ्ट आणलंय का माझ्यासाठी. तुला ना माझ्या बाळाची काळजी आहे ना माझी काळजी आहे, तुला ना माझी काळजी आहे ना माझ्या बाळाची. तुझ्याकडे साधा वेळ सुद्धा नाहीये मला द्यायला, गिफ्ट वगैरे तर लांबची गोष्ट राहिली. राहुल चिडतो आणि म्हणतो जास्ती बोलू नकोस नैना. एवढ्यात नाही या नैनाला सौरभ नावाच्या मुलाचा मेसेज येतो, त्यात लिहिलेलं असतं लवकर भेट मला, अर्जंट आहे म्हणून. आता नैना तो मेसेज वाचते आणि त्या राहुलला म्हणते तू जा इथून, ऑलरेडी ना माझं डोकं खूप दुखतंय, मला नाही वाद घालायचा या सगळ्या गोष्टींवर, तू जा एकटं सोड मला. आता त्या राहुलच्या पण लक्षात आलंय की हिला कोणाचा मेसेज आलाय म्हणून. तो तिच्याकडे नुसता बघतो, काहीतरी विचार
करतो आणि निघून जातो. पण आता खरी मजा तर पुढच्या सीनमध्ये आली आहे. अद्वैतराव निघालेत आवरून सावरून. कला येते तिथे आणि असं करते आणि त्याला म्हणते कॉफी. अद्वैत म्हणतो मी तुला कॉफी मागितली नव्हती, उगाचच नंतर ऐकवत बसशील मला, मी तुझ्यासाठी कॉफी वगैरे घेऊन आले होते वगैरे वगैरे. आता कला म्हणते मी तुला सणसणीत उत्तर देऊ शकते, पण तू मला चांगलं सरप्राईज दिलंय म्हणून काही बोलत नाहीये तुला. मला वाटलं होतं नैनाताई जे काही वागली त्यात तू चिडशील, पण तू घरी जे काही वागलायस ना ते छान केलंस. म्हणजे घरच्यांना त्रास न होता तू तिला बिल दिलंस, तिला तिच्याच भाषेत उत्तर दिलंस. नैनाताई आता पुन्हा अशी वागणारच नाही. बघ कलेचं हे बोलणं नैनाने अर्धवट ऐकलंय आणि विचार करते म्हणजे माझा डाऊट खरा होता तर. ही कला अद्वैतच्या मनात काय काय भरवतीये, तर या कलेला ना सोडणार नाहीये मी आता असा विचार करून ती तिथून निघून जाते. आता अद्वैत कलाला म्हणतो तुला काय वाटलं ग, जगातलं सगळं तुलाच कळतं. कला म्हणते मी कशाला असं म्हणू तुला, आणि मला खरंच कळालं नाहीये काय बोलायचंय ती स्पष्ट बोल. नाही तू म्हणाली नाही तरी मला कळतं. म्हणजे तुला असं वाटतं की तुझ्यात काहीतरी जादू बिदू आहे, समोरच्याला काय पाहिजे काय नाही हे सगळं तुला आपोआप कळतं. मी ना तुला फार चांगला ओळखतो. तू माज नको दाखवत जाऊस. कला म्हणते मी काही तुला माझबीज दाखवत नाहीये. तू जे काही नैनाताईच्या बाबतीत वागलायस ना ते मला योग्य वाटलं म्हणून मी थोडंसं कौतुक केलं तुझं. पण तुझ्याशी ना बोलण्यात काही अर्थ नाहीये. तुला सतत असं वाटत असतं तू स्वतः खूप ग्रेट आहे, तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये म्हणा. दाखवत असशील तू खूप गुड बॉय, पण मला माहितीये ना कोण माज करतं नेमकं ते. आता अद्वैतला येतो राग. तो म्हणतो हे तू मला सांगायची गरज नाहीये, मी काय करतो काय नाही, कोणाशी कसं डील करतो कसं नाही ते माझं मला चांगलं कळतं. मी अनेक वर्षापासून डील करतोय. कला म्हणते ते सगळं दिसतंय मला, मी माझ्यामुळे माझ्यासाठी माझ्या पलीकडे हे तुला काहीच दिसत नाही ना, फक्त स्वतःचं कौतुक. जा जा आता तुला ऑफिसला जायला उशीर नाही होते का, तुझ्यामुळे माझा दिवस वाया गेला, तुझ्यामुळे माझा वेळ वाया गेला असं ऐकवत राहशील मला. अद्वैत म्हणतो जातोय मी जातोय, मला ना ही कॉफी नकोय. तेव्हा कला म्हणते नक्की नाही पिणार आहेस ना. तेव्हा अद्वैत असं करून निघून जातो. आता कला ती कॉफी पिऊन बघते आणि म्हणते ही कॉफी किती कडू आहे. म्हणजे अद्वैत गेल्यानंतर कॉफी पिऊन कला म्हणते कडू कॉफी सारखाच कडू आहे हा, अति आगाऊ माणूस आहे. आणि तिकडनं अद्वैत पण तिला जाताना म्हणतो तूच अति आगाऊ आहेस. असो तर आता इकडे ह्या बिचाऱ्या त्यांच्या परिस्थितीच्या मानाने अगदी व्यवस्थित छान डब्बे बिब्बे भरतायत. तिचे वडील म्हणतात एवढं पुरे होईल ना ग. आता त्या म्हणतात अहो असं काय करताय, चांदेकरांच्या घरी किती माणसं आहे, थोडे 2-2 लाडू तर त्यांच्या वाट्याला आले पाहिजे ना. काजल म्हणते की अगं तू तर नैना दीदींसाठीच पाठवणार होती ना. तेव्हा या म्हणतात अगं काजल असं करून चालत नसतं बाई, तुझं लग्न झालं ना की कळल तुला, सासरच्यांना पण हे समजा पाठवावं लागतं बाई. ते झावळं आणले का. काजल म्हणते आणले ते पिशवीत पण ठेवले मी. आई म्हणते तिच्या अगं तू नुसते ठेवले ते धुतले का. काजल म्हणते अगं धुतलेत ग बाई स्वच्छ. मग आता त्या खूप इन्स्ट्रक्शन देतात इकडे तिकडे डबे ठेवू नको, तिथे गेल्यावर नैनीच्या नाही तर कलेच्या हातात दे. काजल म्हणते बरं बाबा डन डन डना डन. तिची आई म्हणते उगत तोंडाची टाकली चालू ठेवू नको, आगाऊपणा करू नको, तू काही पण बोलशील वागशील तुझ्या बहिणींना ऐकून घ्यावं लागल. आता ही काजल म्हणते बरं बरं बस कर खरे बाई मला जाऊ दे उशीर होतोय मला. तिची आई म्हणते आबांच्या समोर टोपी काढायची, टोपी ठेवून त्यांच्याशी बोलायचं नाही. काजल म्हणते अगो किती बोलतेस आई, जाऊ दे ना मला. आता तिची आई म्हणते तूच केव्हाची बडबड करतेय. काजल म्हणते मी अरे वा. आता तिचे वडील म्हणतात जा बाई जा लवकर जा. पण काय आहे ना प्रेक्षकांनो, खरंच गरिबांचा देव नसतोच. जो कोणी गरीबाला दमदाटी करतो हे मात्र नक्की. आता ही काजल बिचारी तिथे लाडू घेऊन जाते. आता तिला काय काय ऐकावं लागतं ते तुम्ही बघाच. इकडे आता ह्या कलाने ते फोटो काढले डिझाईन्सचे आणि त्या सानिकाला पाठवले. सानिकाला कॉल करते ती. सानिका म्हणते बरं झालं मॅडम तुम्ही कॉल केलात, काल गडबडीमध्ये तुमच्याशी बोलताच आलं नाही काही. तेव्हा ही कला म्हणते हो ना अगं मी डिझाईन्स रेडी ठेवलेत, तुला पाठवते फोटो, काही कमी जास्त असेल तर मला कळव. तेव्हा ही सानिका म्हणते मॅडम एवढ्या लवकर तुम्ही डिझाईन्स तयार पण केले, थँक्यू सो मच. ॲक्च्युली मला खरंच लवकरच हवे होते डिझाईन्स. खूप छान मॅडम, मला म्हणजे खूप मदत झाली तुमच्या ह्या डिझाईन्समुळे वगैरे. तेव्हा कला म्हणते हो पण मला कळव काही तुला कमी जास्त वाटलं तर, आणि फोन ठेवून देते. आता काजल तिथे आली आहे, हळूच पिशव्या ठेवते आणि सोहमला भॉक करते. सोहम घाबरतो आणि म्हणतो अरे बापरे तू इथे. काजल म्हणते वा वा राव काय पेंटिंग काढली आहेस, खरं कुठलं आणि चित्र कुठलं कळतच नाहीये. तेव्हा हा सोहम म्हणतो अगं तुला कन्फ्युजन होत असेल, ती फुलं दिसत आहे का, अगं ती खोटी आहेत आणि कॅनव्हासवर दिसत आहे ना ती खरी फुलं आहे. काजल म्हणतो मस्करी करतोस काय आपली. सोहम म्हणतो अरे
अरे सुरुवात कोणी केली? काजल म्हणते देऊ का आता? सोहम म्हणतो अरे यार काय लगेच फायटिंग बिटिंग, अरे पण आज स्पेशल काही आहे? काजल म्हणते अरे तुला कसं कळलं आज स्पेशल आहे ते? तेव्हा आता हा सोहम म्हणतो अगं तू कंपाऊंडमधनं नाही आलीस ना उडी मारून, दाराणी आलीस तेव्हाच कळलं. तेव्हा काजल म्हणते अरे हो खरे बाईने रात्रभर जागून नैनाताईंसाठी लाडू केलेत. आता एवढ्या जड पिशव्या घेऊन कंपाऊंडवरनं उडी मारली तर खरे बाईंची मेहनत वाया नाही का जाणार? सोहम म्हणतो काय सांगतेस, बघू मला. अरे कसलंय भारी वास येतोय, दिवाळी आयटम आहे का? आता ही काजल म्हणते दे टाळी, आपण पण हेच बोललो आईला. सोहम म्हणतो ए मी एक खाऊ का? तेव्हा काजल त्याच्या हातावर चापट मारते आणि म्हणते ए तुझ्यासाठी नाही या नैना दीदीसाठी आहे. सोहम आता त्याचा चेहरा बारीक करतो. काजल म्हणते झालं पडला का तुझा चेहरा? अरे बाबा नंतर खा तू, आधी नैना दीदीला देऊ दे की, तिच्या बाळासाठी आणि तिच्यासाठी मग तू. आता हा खुश होतो सोहम. तेवढ्यात आता त्याची आत्या बघते या दोघांना आणि विचार करते अरे देवा हे तर लक्षातच नाही आलं माझ्या. या दोघांचं जे सुरू आहे त्यातून काहीतरी वेगळा सूर लागतोय, म्हणजे हा या लहान्या पोरीच्या प्रेमात तर नाही पडला ना? म्हणजे तसंच असेल तर मिसेस खरेंचं नशीब फळफळलंच म्हणावं लागेल. ही तिसरी पोरगी जर या घरात आली तर धमाका होईल. काही झालं तर श्रीताई तयार होणार नाही या लग्नाला. ही बाप आणि पोरामध्ये एक काडी टाकली ना तर सोहम कायमचा निघून जाईल या घरातून, म्हणजे माझ्या राहुलच्या मार्गातला एक काटा निघून जाईल. असं करून हळूहळू माझ्या राहुलच्या मार्गातले सगळेच काटे दूर करणारे मी, असा विचार करून या आत्याबाई निघाल्यात त्यांच्या पुढच्या प्लॅनिंगला. आता बिचारी ही काजल पिशव्या घेऊन तिकडे आतमध्ये जाते. समोर तिला कोणी दिसेना तेव्हा ती विचार करते थोड्या वेळ इथेच बसते, उगाचच मी जर घरात वगैरे गेले तर कोणी ओरडेल मला आणि उगाचच बहिणींना नको ना बोलणे खाऊ घालायला, म्हणून आता ती बिचारी मांडी घालून बसते सोफ्यावर. आता त्यात काय बिघडलं मांडी घातली तर? आता ही आत्याबाई तिकडे जाते आणि म्हणते काय रे श्री काय करतोयस? तेव्हा ते म्हणतात अगं काही नाही ग, कामच चाललंय, दुसरं काय चालणार. आता लगेच या म्हणतात काय न श्री आपण आधी काय छान गप्पा मारायचो रे, बाहेर जायचो, आता ते दिवस गेले ना. तेव्हा ते म्हणतात हो ना काय करणार, वेळ तेवढा नाहीये बघ, बाकी सगळं काही आहे. मग त्या म्हणतात जाऊ दे आपण ना थोड्या वेळ जरा फिरून येऊया, चल ना बाहेर जरा माझ्यासोबत. ते म्हणतात अगं आत्ता या वेळेला? तर आता त्या म्हणतात हो चल ना. अरे राहू दे रे ते कामं वगैरे, आपण आपल्या जुन्या आठवणींना जरा उजळा देऊया, चल. आता मुद्दाम या बाईनं त्या माणसाला बाहेर आणले त्या सोहमच्या वडिलाला. आता ही काजल तिथे बसलेली असते सोफ्यावर. तेव्हा ही बाई येते आणि म्हणते ए मुली काय ग तुझी हिंमत कशी झाली आमच्या सोफ्यावर असं बसायची? आता ती काजल बिचारी उठते आणि म्हणते सॉरी हा. आता लगेच ती आत्या म्हणते काय ग मॅनर्स नाही आहे का? दुसऱ्यांच्या घरात येऊन असे पाय वर करून बसतात का सोफ्यावर? किती महागडा सोफा आहे तो माहिती आहे का तुला? काजल अशी इकडे तिकडे बघते. लगेच ही म्हणते तू आली असशील घाणीमध्ये पाय बुडवून. काजल म्हणते अहो असं कोणी मुद्दाम घाणीत पाय थोडी बुडवून येतं, म्हणजे चुकूनच जातं ना ते घाण आपल्या पायावर. आपण सगळेजण नॉर्मली रस्त्यावरूनच जातो, मी काय तुम्ही काय. आता लगेच ती आत्या म्हणते बघ श्री कशी उलटून बोलते. काजल म्हणते अहो एवढं का चिडताय, मी तर फक्त एवढंच म्हणलं की आपण सगळेच रस्त्यावरनं चालतो ना. आता ती आत्या म्हणते ए आमच्याशी बरोबरी करते काय? आम्ही गाडीतनं चालतो, आम्ही अशा रस्त्यावरनं नाही फिरत. बघ श्री, अरे तोंड वर करून हसते ही पोरगी, कशी चिडवते बघ आपल्याला. आता लगेच ते श्री म्हणतात सरोज वहिनी उगाचच नाही चिडत यांच्यावर ना संस्कारच नाहीये. बिचारे अद्वैत आणि राहुल फसले यांच्यामध्ये. आता लगेच त्या आत्याबाई म्हणतात बरोबर बोलतेस तू श्री, अरे एक सोडून तीन पोरी जन्माला घातल्यात यांच्या आईवडिलांनी आणि आईवडिलांचे सगळे गुण उधळू लागल्यात या पोरी. काजल म्हणते अहो काही पण काय बोलताय तुम्ही, सुरुवातीला सॉरी बोलले ना मी, आणि आपण कोणाला सॉरी म्हणत नाही. गरज नसताना माझ्या आईवडिलांवर कशाला घसरताय? आता लगेच ही आत्या म्हणते ए काय ग उलटून बोलतेस का? तुझ्या बहिणींसारखीच आहे तू. काजल म्हणते अहो बहिणींचं काय आता, कशाला एवढं बोलताय तुम्ही मला? ती आत्या म्हणते ए किती उलटून बोलतेस ग. लगेच ते श्री म्हणतात ए काय भाषा आहे ग तुझी, आणि इथे येऊन गुंडगिरी नाही करायची. काजल म्हणते आता मात्र जास्त बोलताय तुम्ही, इथे मी माझ्या बहिणींना भेटायला आले आणि आपण फक्त तुमच्याशी बोलायला आलोच नाही, आपण फक्त आपल्या बहिणीला भेटायला आलोय. आता ते जोरात ओरडतात श्री ए गप्प बैस. आता त्यांच्या एवढ्या मोठ्या आवाजाने तो सोहम पण घरात येतो बाहेरून आत. ते श्री म्हणतात माझ्या घरात येऊन माझ्याशी एवढ्या मोठ्या आवाजाने बोलतेस का? आता ही बघा ना सख्खी बहीण आहे नैना या काजलची, पण तिथे येते आणि विचार करते नुसतं शी बाई कशाला आली आहे ही इथे. आता मात्र ही काजल म्हणते तुम्ही एवढं का बोलताय, मी फक्त माझ्या बहिणींना भेटायला आली आहे, आपण चाललं जाणार आहे नंतर. आता लगेच ती आत्या म्हणते ज्याला कोणाला भेटायचं तुला घराच्या बाहेर भेट, धक्के मारून हाकलून दिलं मी तुला.
ते श्री म्हणतात, अरे हिला नुसतं बोलू नको, हिला हाकलून लाव आपल्या घराच्या बाहेरून, सिक्युरिटीला बोलव. आता तो सोहम तिथे येतो आणि त्याला हे सगळं विचित्रच वाटतंय. काजलला आता हात धरून ती बाहेर काढत असते आत्या. तेवढ्यात आता तिथे आपली कला येते आणि जोरात ओरडते, काय झालं, काय चाललंय हे सगळं. आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. पण आता लक्षात येत नाहीये मला पुढे अचानक असं काय दाखवलंय त्यांनी. या काजलवर लगेच चोरीचा पण आळ घेतलाय त्यांनी. आणि आता हा अद्वैत म्हणतो की हे सगळं काय आहे, म्हणजे CCTV मध्ये सुद्धा दिसलंय की काजलने चोरी केली आहे. कला म्हणते, अरे अद्वैत तू तरी असं बोलू नकोस. मग अद्वैत म्हणतो, जे CCTV मध्ये दिसतंय त्यावर मी विश्वास ठेवतोय आणि तुला सांगतोय. मग आता कला म्हणते, हे जे काही बघितलंयस ना तू ते सगळं खोटं आहे. मी सिद्ध करेल की माझ्या काजलने चोरी नाही केली आहे ते. आता बघूयात पुढे काय काय घडतंय ते. प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलानं या मालिकेचा रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.